नमस्कार. श्री स्वामी समर्थ उद्या चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या आलेल्या आहे दर्श अमावस्या. बघा उद्या सकाळी 8:26 ही अमावस्या चालू होत आहे. ती परवा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:54 ही अमावस्या संपत आहे. तर उद्या सकाळी म्हणजेच उद्या दिवसभर पूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे. त्यामुळे आपल्या घरात बघा निगेटिव्हिटी दरिद्रता घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला या दिवशी अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर त्याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. पहिलं तर बघा पूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. त्यामुळे बघा अगदीच की दुसऱ्या दिवशी मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. गुढीपाडवा आहे. त्या उद्याच आपल्याला आपल्या घरातील डीप क्लिनिंग सुद्धा करायचे. अगदीच घरात जे काही जाळ जळमट असेल तर ते काढावं. आपल्या देवघराची सुद्धा डीप क्लिनिंग करायची आहे. बघा जिथं कुठं धूळ बसलेली आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा आपलं घरातील फरशी त्यामध्ये सुद्धा फरशी पुसत असताना आपल्याला हळद, गोमूत्र, खडमीठ त्याचबरोबर थोडंसं लिंबू देखील त्यामध्ये पिळायचं आहे. जे काही लिक्विड तुम्ही टाकत आहात फरशी पुसण्याचं तर ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं. ह्यानी फरशी पुसायची आहे की जेणेकरून बघा जेव्हा आपण ह्या सर्वांनी फरशी पुसतो तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही दूर होते. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. फरशी पुसत असताना बघा पुन्हा एकदा सांगते, खडमीठ, गोमूत्र, हळद आणि थोडंसं लिंबू त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनी आपली फरशी पूर्णपणे पुसून घ्यायची आहे. त्यानंतर बघा की अमावस्या असणार आहे. पितरांची सेवा करण्यासाठीचा खरंच खूप खूप महत्वाचा दिवस. त्यामुळे बघा या दिवशी अगदीच देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे. दक्षिणेला तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला दक्षिणेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्र याचं पठण सुद्धा करायचं आहे. हातपाय धुवून त्यानंतर आपल्याला आपल्या देवपूजा करायची आहे. आधी पितरांची सेवा करायची आहे. तर बघा पितरांच्या सेवेमध्ये बघा हिरण्यदान करण्याला सुद्धा खरंच खूप महत्व असतं. तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही ब्राह्मणांना हिरण्यदान दिलं तर मोठ्या प्रमाणात जो काही पितृदोष वाढलेला आहे तर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. तर बघा हिरण्यदान करते वेळी बघा ठराविकच ब्राह्मण हे हिरण्यदान स्वीकारत असतात. त्यामुळे त्यांना विचारून द्या. हिरण्यदान म्हणजे 2 जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि 11 रुपये दक्षिणा म्हणजे तुमच्या इच्छेनुसार कितीही तुम्ही दक्षिणा द्यायची आहे ब्राह्मणांना त्या. हे आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला जर तुम्ही बघा 12च्या आत हिरण्यदान द्यायला खरंच खूप महत्व असतं. त्यामुळे जर प्रत्येक महिन्याला जर तुम्ही हिरण्यदान दिलं तर मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती वाढलेला जो काही प्रखर पितृदोष आहे तर तो सुद्धा दूर व्हायला मदत होते. त्याचबरोबर येतं की या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आपल्याला आळणी भात म्हणजेच भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये. दही भाताचा घास आपल्याला वरती छतावरती सुद्धा द्यायचा आहे पक्ष्यांसाठी. ही सुद्धा खूप महत्वाची सेवा आहे पितरांची करण्याची. जर तुमच्या घरात वारंवार कटकटी भांडणं जर होत असतील तर आपल्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे. म्हणजेच की बघा प्रदोष काळामध्ये संध्याकाळी आपल्याला थोडी मोहरी आणि जी काही स्वामी महाराजांची आपण सेवा केलेली जी काही उधी असेल म्हणजेच की अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर जी काही उधी पडते, राग पडते तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 11 वेळा काल भैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त मालका सुक्त हे आपल्याला पठण करायचं आहे. टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरभर आपल्याला हे टाकायचं आहे सेवा झाल्यानंतर ह्यामुळे आपल्या घरातील बघा जे काही निगेटिव्हिटी आहे, कटकटी भांडणं जे होत आहेत तर ते मोठ्या प्रमाणात हळूहळू कमी व्हायला लागतात आणि घरात एक शांतता राहते. जोपर्यंत तुमच्या घरात शांतता राहत नाही तोपर्यंत माता लक्ष्मीचं आगमन होत नाही. बघा ज्या घरात वारंवार कटकटी भांडणं होतात किंवा ज्या घरात बघा माता लक्ष्मी नसते, अलक्ष्मीचा ज्या घरात वास असतो त्या घरात नक्कीच कटकटी भांडणं होतात. पैसा टिकून राहत नाही. येण्याचे मार्ग कमी आणि जाण्याचेच मार्ग खूप होतात. त्यामुळे जर असं वाटत असेल की आपल्याही घरात माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, त्याचबरोबर जी काही लक्ष्मी येते ती स्थिर काल टिकून त्यामध्ये वाढ व्हावी असं जर वाटत असेल तर हा उपाय आवर्जून करा. मग जोपर्यंत तुमच्या घरात शांतता राहत नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही. त्याचबरोबर बघा तुमच्याही गाडीचा वारंवार अपघात होत असेल तर या दिवशी नारळाचा उतारा करायचा आहे. स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घराचा सुद्धा या दिवशी आपल्याला उतारा करायचा आहे. खूप वेळा मी सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा सांगते की बघा नारळ घ्यायचा आहे, त्यामध्ये सुख्या शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आणि गाडी बघा या दिवशी अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवायची आहे आणि 7 वेळा त्या गाडी चालूच ठेवायची उतारा करत असताना आणि 7 वेळा क्लॉकवाईज आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणत
उतारा करायचा आहे अशा ठिकाणी उतारा केलेला टाका की जिथं कोणीही जाणार नाही किंवा कोणीही ओलांडणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला हा उतारा टाकायचा आहे. तर ह्यामुळे जे काही गाडीचा वारंवार अपघात होत आहे तर ते टळतात. आपल्या गाडीचं संरक्षण होतं. तुमचं शॉप किंवा कोणतंही दुकान असेल किंवा घरासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी कोहळा सुद्धा बांधू शकता. बघा, ज्यांचा पहिलाच बांधलेला आहे, चांगला आहे, त्यांनी नाही जरी हे केलं बदलला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. पण ज्यांना पहिल्यांदाच कोहळा बांधायचा आहे घराचं किंवा शॉपचं आपलं संरक्षण व्हावं, त्याचबरोबर आपला जो काही बिझनेस आहे तर तो ग्रो करावा, तो चालावा, कोहळा आपल्या शॉपच्या तिथं किंवा आपल्या घराबाहेर नक्कीच बांधू शकता. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.